तर चला आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो. तर चला आता आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. गोलूच्या पायाला लागलेला आहे, तर ते एक्सरे काढून घ्यायचं आहे. चला. दोन्ही पाहिजे ना ते सायकलवरून पडलं, चाकामध्ये पाय गेला, त्याच्यामुळे सुद्धा वाटतं मायनर त्याच्यात अँगल काही करता येणार. हिल डिस्टन्स खूप सूज होती. वनावत्रामध्ये घालण्याची सुविधा. काय नाव? ईश्वर यशवर्धन का? चांगला आहे. स्वामी महाराज. आणि आज दुपारचा पण कॅल्शियम पण गरज पडत ना, व्हिटॅमिन सी पॅरासिटामॉल आणि पॅरासिटामॉल एकदमच दूध भरपूर होतं, कॅल्शियम ओती जावं. दूध पियचे ना दररोज. राहू दे दिदू. चला. तर चला आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो आणि काही फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, क्रॅक पण नाही आहे. रिपोर्ट एकदम चांगला आहे. बरं झालं स्वामी महाराजाच्या कृपेने काहीही नाही तर मला फार टेन्शन येत होतं की काय होतं काय नाही म्हणून. आता हे आम्हाला सोडून हे चालले आहेत ड्युटीला सावकाशचा. हां, आम्ही थोडीशी खरेदी करून आता आम्ही पण जाणार आहोत घरी. हाव काय लगेच बारीक हे जावाचा आशा मेन केरी ती मग टायर मोठेच हाय जे सीटेर भागचं नाही उद्या को कतरा बोलो सीट अंतरचं सीट हेट करले दावचं नाही परीर काढायचं. थांब परी थांब परी थांब. आता आम्ही आलेलो आहोत मार्केटमधून. काल ना आम्ही सकाळी बाहेर गेलेलो होतो. बाहेर म्हणजे सकाळी दूध आणायला जातो हे तर तुम्हाला माहितीच आहे.
तर मैथिली 2 दिवसापासून सायकल शिकत आहे. तर आता तिला सुट्ट्या असल्यामुळे आम्ही सगळेच दूध घेण्यासाठी जातो. तर काल सायकल घेऊन गेलेलो. जाताना मैथिली खेळत खेळत गेलेली आणि येताना मग हे काय म्हणे मी लवकर जातो म्हणे, त्यांना थोडंसं काम होतं त्यासाठी मग ते सायकल घेऊन येऊ लागले. तर मग हा मागे लागला पप्पा मला पण यायचं म्हणून. आणि मग तो बसलेला पाठीमागून आणि पाठीमागे बसला बसला त्याने काय केलेलं, सायकलचे जी चाक असते ना त्या चाकीमध्ये पाय अडकवलेला. सुट्टी होती ना, मोस्टली भरपूर असे हॉस्पिटल हे बंद असतात. म्हणून मग आज आर्यशला गेलेलो आम्ही आणि आर्यशला जाऊन मग तिथे इतकी गर्दी होती. आज ते गरोदर माता यांची तपासणी असल्यामुळे इतकी गर्दी की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. ते डॉक्टर म्हणे रिपोर्ट उद्या येईल म्हणे, पण काही गरज नाही. त्याने सांगितलं की रिपोर्ट नॉर्मल आहे, काही फ्रॅक्चर वगैरे नाहीये, क्रॅक वगैरे सुद्धा काही नाहीये. बरं झालं स्वामी महाराजांची कृपा की काहीच नाही. कारण की मला एवढं टेन्शन आलेलं ना की नंतर मग ते क्रॅक जरी म्हटलं किंवा फ्रॅक्चर म्हटलं तरी मग ते 1 महिनाभर त्याला सांभाळणे, तर तो खाण्यासाठी खूप असं त्रास देतो. मग त्याला खाऊ घालणं हे करणं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमॅटिकच आहे ना. आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात एकतर जेवणही जात नाही. मग हे म्हणत होते आम्हाला की घरी सोडून येतो म्हणून, पण मला थोडीशी खरेदी करायची होती म्हणून मी ह्यांना म्हटलं तुम्ही जा. येता येता सायकल पण पाहिली, कारण की कसं ना घरातच मुलांना हे होतं म्हणजे बाहेर पडल्याशिवाय त्याला काही जमणार नाही तशी परी. तर ही पहा, ही सुंदर अशी शॉल मी आणलेली आहे. तर ही आणलेली आहे मी आईसाठी. म्हणजे कसं आता पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर ही डिझाईन एवढी काही अशी स्ट्रॉंग नाहीये, पण ठीक आहे चला. म्हणजे कसं तिला असं शेतामध्ये ती सकाळी सकाळी जात असते लवकर, तर मग तिला थोडंसं असं पाहिजे. असं शेतामध्ये कसं ना काही असेल भाजी म्हणा किंवा काही भाजीपाला किंवा काही असेल ना, तर लगेच तिने असं तोडून घेते. आणि थोडंसं हे शॉल उलन टाईप आहे, मग गरम पण आहे. म्हणजे एवढं हे नाही, म्हणजे कपडा छान आहे, डिझाईन एवढी चांगली नाही, पण चला म्हटलं. ह्यातून 2च कलर होते, एक ग्रीन होता म्हणजे पॅरेट ग्रीन आणि हा एक होता. मग हा बरं आहे म्हटलं, कसं मळ खपवू नाही का असं. तर ही पहा, ही एक साडी पण मी घेऊन आलेली आहे, खूप सुंदर आहे. तसं तर साडी ही साड्या एवढ्या मला आवडत नाही, पण ही ना म्हणजे कपडा इतका सॉफ्ट आहे ना, खूपच अशी स्मूथ आहे आणि कलर पण छान आहे. चला म्हटलं घेऊया. हे पहा कॅटलॉग. आणि आता ब्लाऊज शिवत आहे, तर मग चला तशी प्रॅक्टिस पण होऊन जाईल. साडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर फार आवडलेली आहे. हे पहा, हा एक ब्लाऊज पीस आहे. 1 मीटर आणलेला आहे, कारण की सध्या कसं ना इथपर्यंत स्लीवचे मी ब्लाऊज म्हणजे शिवत आहे. मी पहिल्यापासून पण तसे शिवायचे. तर हे पहा, हे पण ब्लाऊज पीस आहे, खूप सुंदर असा 1 मीटर आहे. हे पण मी घेऊन आलेले आहे आणि ह्याला अस्तर पण आणलेलं आहे. हे अस्तर ह्याचं आहे. नंतर हा दुसरा आणलेला आहे. तसं तर हे मी असेच घेऊन आलेले, काय म्हणजे असं कोणत्या साडीवरती वगैरे काही मॅचिंग नाहीये. हा पण 1 मीटर आहे. ह्यालाही अस्तर घेऊन आलेली आहे. परफेक्ट नाही भेटलेलं, पण चला ठीक आहे. आणि हे जे आहेत ना, हे प्लेन आणलेले आहेत. म्हणजे कसं ना चला शिवून घेऊ म्हटलं, जरी साड्या नसल्या तरी होऊन जातात म्हणून. तर हे असं घेऊन आलेले आहे मी. तर हा गोलूचा शर्ट. तर चला, तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा. आणि कोणाकोणाच्या मुलं अशी कुटाणा करतात हे सुद्धा नक्की सांगा. हे पहा, नुसतं ते काल झालं ते थोडीशी आहे, त्याला त्रास होत आहे थोडस, कारण की सूज अजून पूर्ण कमी झालेली नाही. आणि शेवटी ते मुक्का मारा असं लागलेलंच आहे. नशीब ते चाकेमध्ये असं अजून म्हणजे ह्याने लगेच सायकल थांबवली. म्हणजे त्याने खूप ओरडलं ना, म्हणून पप्पा थांबले. पप्पाच व्हायब्रेट झाली पूर्ण. हा म्हणजे अर्धा जरी पॅन्डल मारला असता ना, तरी ते पाय असा पूर्ण असा वाकडा झाला, असा मुरगळाला असता आणि फ्रॅक्चर झाला असता. कारण की तो एकतर तब्येतीला बारीक आहे आणि लगेच फ्रॅक्चर झाला असतं. पण महाराजांच्या कृपेने माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी शॉपिंग कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. भेटू नंतरच अशा छानशा व्हिडिओवरती. तोपर्यंत बाय.